व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, शरद पवार यांच्या ओठात काय आणि पोटात काय हे ओळखणं खरं तर अवघड आहे. मध्ये संजय राऊत सुद्धा बोलले होते ना की शरद पवार कळण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील. यांना कळलेत का शरद पवार? मग राऊतांचा हा कितवा जन्म असू शकतो बरं? म्हणजे खरंच राऊतांनी एवढे जन्म घेतलेले असतील का? आणि जर त्यांना कळलेले नाहीये शरद पवार नेमके काय आहेत ते, तर मग राऊत आणखी किती जन्म घेणार आहे? जर एखाद्या सर्वसामान्य माणसाला शरद पवार कळण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागत असतील, तर मग जे घरगडी आहेत, जे इकडची भाकरी खाऊन तिकड चाकरी करतात, अशांना शरद पवार कळण्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील? तुम्हाला जर याचं उत्तर ठाऊक असेल किंवा अंदाज बांधता येत असेल तर कमेंटमध्ये निश्चितच सांगा मित्रांनो. शरद पवार यांनी काही विधानं केली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये आणि ती सगळी चमत्कारिक आहेत. गेल्या वेळी एकदा ईव्हीएम वरून ह्या सगळ्या इंडी आघाडीनं गदारोळ माजवला होता निवडणुका झाल्यानंतर. मग संसदेमध्ये सुद्धा त्यांनी ते प्रकरण लावून धरलं खूपच की ईव्हीएम मध्ये घोटाळा, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनीच या सगळ्या इंडी आघाडीच्या विरोधकांना तोंडावर पाडलं. काय तर म्हणे, मी स्वतः ईव्हीएम वरच इतकं 3-4 वेळा निवडून आलेली आहे, त्यामुळे मी काही याच्यावर आरोप करू शकत नाही. पडले सगळे तोंडावर, वस्त्रहरण करून टाकलं सुप्रिया सुळे यांनी विरोधकांचंच. आता शरद पवार यांनी सुद्धा हे जेवढे कोणी आहेत नरेंद्र मोदींच्या विरोधात बोलणारे, त्यांच्या परदेश दौऱ्यावर बोलणारे, यांना तोंडावर पाडलेलं आहे. म्हणजे राहुल गांधींपासून संजय राऊतांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे जण तोंडावर पाडले शरद पवार यांनी. आता मीडियामध्ये ही चर्चा चालेलच की वस्तादाने डाव टाकला, पवारांनी खेळी केलेली आहे. मध्ये यांच्या गटाचा, यांच्या पक्षाचा एक मेळावा झाला, एक बैठक झाली, ज्यामध्ये मुख्य मुद्दा असा होता, अजितदादा पवारांचा जो गट आहे त्या गटामध्ये सर्व गटाचं विलिनीकरण करायचं की नाही यावर शरद पवार एक वाक्यही बोललेले नाही. मात्र जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे हे समोर आले आणि यांनी जाहीर केलं की विलिनीकरण होणार नाही. दुसरीकडे रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की जर विलिनीकरण होणार असेल, मी पक्षच सोडतो ना म्हणे. त्याचं कारण आहे, विलिनीकरण जर झालं तर हे भाजपसोबत बसणार ना. आणि रोहित पवार यांचं तर अगोदरच म्हणणं आहे की मुख्यमंत्री जर व्हायचं असेल तर भाजपसोबत जाणं हे चुकीचं आहे. ऍक्च्युली हा टोमणा सुनेत्रा पवारांना होता, पार्थ पवारला होता. कारण चर्चा निघाली होती ना मध्ये की आता 2029ला सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, होती अशी चर्चा यांच्या गटातर्फे चालू होती. त्या बाबतीत यांना उपदेश द्यायचे होते, टोमणे मारायचे होते, ते त्यांनी मानून झाले. पवारांनी यावर पण काहीच भाष्य केलेलं नाही. मात्र आता शरद पवार यांनी जे भाष्य केलेलं आहे त्यामुळे विरोधक हे सगळे लिब्रांडूज तोंडावर आपटलेले. परदेश दौऱ्यावरून शरद पवार नरेंद्र मोदींच्या बद्दल का बोललेले आहेत हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण आपल्या परिवाराला जे सहकार्य केलंय, पाठिंबा दिलेला आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामुळे आपण रेग्युलरली अन्नदान करत आलेलो आहोत. 14 आणि 15 तारखेला अन्नदान झालेलं आहे. 16 तारखेला आपण वृक्षारोपण केलेलं आहे. आणखी काही ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत. त्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटणे, जमीन बघणे, झाडांची व्यवस्था करणे, अशी सगळी फील्डवर्कची कामं चालू होती. अधिकचा महिना चालू झाला आहे. या अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याला अधिकाधिक आपल्यातर्फे इतरांसाठी जे काही करता येऊ शकतं ते निश्चित करूया मित्रांनो. तेव्हा अन्नदान, वस्त्रदान, गोमातेची सेवा, बऱ्याच काही अशा आहेत ज्या आजारी आहेत त्यांची शुश्रूषा करणे. 15 जून पर्यंत अधिक महिना आहे. आपल्याला अधिकाच्या महिन्यामध्ये आपल्याकडून अधिकाधिक जे करता येईल ते करूया. तेव्हा
आतापर्यंत आपण जशी साथ दिली तशीच पुढेही द्या. जीपे फोन पे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर, सहकार्य केल्यानंतर, योगदान दिल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याचा रेकॉर्ड ठेवून व्यवस्थित रीतसर पावती आपल्याला बनवावी. तर शरद पवार यांनी मागे एकदा विधान केलं होतं की काय नाही, नरेंद्र मोदी यांनी विधान केलं होतं की मी शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आलेलो आहे म्हणे. बारामतीलाच भाषण करत असताना मोदी बोलले होते. त्यानंतर पवारांनी एक विधान केलं आत्ता काय, तर म्हणे मी 56 वर्ष निवडून येतोय किंवा 56 वर्ष मी आमदार खासदार आहे. इतकी वर्ष, इतकं लॉंग टर्म या देशामध्ये एखादा नेता निवडून येतोय का, किंवा राज्यसभा म्हणा, संसद म्हणा, किंवा विधानसभेमध्ये बसतोय का? मला एक तरी उदाहरण दाखवा. ऍक्च्युली यांना नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी किती ग्रेट, मी किती श्रेष्ठ हे दाखवायचं होतं, पण इथंच शरद पवार फसले. 56 वर्ष राजकारण करून, खासदार बनून, तेही मागच्या दरवाज्यानंच झाले 4 वेळा राज्यसभेवर. पण एवढं सगळं करून सुद्धा यांना पंतप्रधान एकदाही बनता आलं नाही. इथं प्रश्न निर्माण होतो ना की मग राजकारण केलं काय तुम्ही? मग लोकप्रियता तुमची तेवढी नाहीये कदाचित कशाला, नाहीच आहे. नाहीतर आतापर्यंत ते पंतप्रधान झाले असते, पण झालेले नाहीत. आता नरेंद्र मोदी हे 3ऱ्या टर्मचे पंतप्रधान आहेत. कदाचित आता 4थ्या टर्मला सुद्धा नरेंद्र मोदीच पंतप्रधान असू शकतात, कारण देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरही सांगितलेलं आहे की ते अजून फिट आहेत आणि ते काम करू शकतात अजूनही 16, 18 तास. त्याच्यामुळे एवढी काळजी करण्याची गरज नाही. आता हे जे विरोधक सगळे बोलले की नरेंद्र मोदी यांनी आता मध्यंतरी उपदेश दिले, सल्ले दिले, इंधनाची बचत करा, तेलाची बचत करा, LPG जपून वापरा. ऍक्च्युली हा सल्ला आहे, ही काही सक्ती नाहीये. पण आपल्याकडच्या लोकांना ती सवयच लागलेली आहे की मोदी, शहा, फडणवीस काही बोलले की त्याच्यावर बेताल बोलत सुटायचं. मग उद्धव ठाकरे, संजय राऊत सगळेच जण बोलायला लागले की बघा स्वतः परदेश दौरे करू लागले. पवारांनी आत्ता जे भाष्य केलं ते ह्याच संदर्भातलं आहे की नरेंद्र मोदी हे जेव्हा परदेशात जात आहेत तेव्हा आपल्या देशाची प्रतिभा उंचावेल यासाठीच ते प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य जनतेची देखील हीच भावना आहे. अनेक परदेशात राहणारे जे भारतीय आहेत, भारतीय वंशाचे, ते तर स्पष्टच सांगतात ना की नरेंद्र मोदी यांच्यामुळे इज्जत वाढली, एक ऑरा वाढलाय भारतीयांचा परदेशामध्ये. डोनाल्ड ट्रम्प यांनी सेमी कंडक्टर भारतात बनवण्यासाठी ज्या चिप बनवायच्या आहेत त्याची व्यवस्था करून दिलेली आहे चीनला लाथाळून, आणि हे लोक या परदेश दौऱ्यांवर टीका करत सुटत. पण पवार साहेबांनी बरोबर या सगळ्यांना तोंडावर पाडलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की पवार साहेबांचं हे जे म्हणणं आहे हे कोण खोडून दाखवू शकतो? रोहित पवार का सुप्रिया सुळे? राहुल गांधींचं विचारूच नका, ते बोलण्यातच जाणार. ते राहुल गांधींचं एक वाक्य तर हसायला आलं प्रचंड की अंबानी जे आहेत, मुकेश अंबानी, ते आपल्या देशाचं तेल विपक्षांना विकतायत म्हणे. हे राहुल गांधी यांचे विचार आहेत. आता एखाद्याचं वय वाढतं पण क्षमता वाढत नाही, त्याला आपण काहीच करू शकत नाही मित्रांनो. पण यांची तोंड कशी बंद होतील मग? आता निखिल वागळे झाले, त्यांच्यासारखे अनेक जण जे पोचलेले पत्रकार आहेत, हे आता कसं काउंटर करणार आहेत शरद पवार साहेबांना की पवार साहेब तुम्ही जे बोललात ते अत्यंत चुकीचं बोललेलं आहात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नेमकं याच वेळी जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यावर सगळीकडून टीकेची झोड उठलेली आहे, नेमकी याच वेळी शरद पवार यांनी हे भाषण का केलं? काय कारण असू शकतं याच्या मागे? कारण आता नुकतीच बैठक झाली, या बैठकीमध्ये विलिनीकरणाची चर्चा झाली ज्यावर पवारांनी काहीही भाष्य केलेलं नाहीये. पुढे येऊन सुप्रिया सुळे बोलल्या, जयंत पाटील बोलले, आणि त्याच्यानंतर पवारांचं हे विधान आलेलं आहे. आता ह्याच्या मागं
कशी कशी गणित दडलेली असतील बघा. कुठेतरी शरद पवार यांना केंद्रात लाभ हवा असेल कदाचित, म्हणून आता जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू झाला असेल नरेंद्र मोदींच्या, अमित शहांचा. नाहीतर एरवी पवार सुद्धा टीका करतातच ना. म्हणजे स्वतःचे 56 वर्ष दाखवले यांनी राजकारणाचे, मात्र मोदी 3 टर्म मुख्यमंत्री 3 टर्म पंतप्रधान आहेत. हे कसं काय विसरले? आता ते पवार आहेत, ते काहीही बोलू शकतात. पण आता पवार जे बोललेले आहेत त्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, भोंग्याची प्रतिक्रिया, आणि मुख्य म्हणजे रोहित पवार, ज्यांना खूप सवय लागली आहे सध्या बडबड करायची, दिवसातून 5 वेळा पत्रकार परिषदा घ्यायची, त्यांची काय प्रतिक्रिया येते हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शरद पवार यांनी आपल्या कन्येप्रमाणेच या सगळ्या विरोधकांना तोंडावर पाडलेलं आहे का? आणि खरंच नरेंद्र मोदी जे परदेश दौरे करतात ते काय सहलीसाठी करतात का? अजिबात नाही. डोनाल्ड ट्रम्पकडे गेले, सेमीकंडक्टर चिप बनवायचा कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे. आता आणखी 1-2 देशांमध्ये त्यांचा दौरा आहे, तिथूनही आपल्या देशासाठी काय आणता येईल हेच बघतायत ते. शिवाय तेल आणि गॅसचा तुटवडा होऊ नये याच्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत. मोदींच्या दौऱ्यावर टीका करणारे स्वतः उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा, हे सतत लंडनला पळतात. यांना इकडचा उन्हाळा सहन होत नाही, आणि मग हे कुठल्या तोंडाने टीका करतात हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. तेव्हा या विरोधकांना पवारांनीच घरचं आहेर दिलेलं आहे असं म्हणणं जास्त रास्त ठरेल. यावर आपलं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितच कळवा मित्रांनो. जाता जाता परत एकदा विनंती आहे, अधिक महिना आहे, अधिक महिन्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावर परत अन्नदान करत आहोत, आपण वस्त्रदान करत आहोत, आपण विद्यार्थ्यांना त्यांचं शैक्षणिक साहित्य आणून देत आहोत. शिवाय आपल्या बळीराजासाठी, शेतकऱ्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत, त्याच्या गाई गुरांसाठी, गोमातेसाठी. तेव्हा आतापर्यंत आपण जशी साथ देत आलेला आहात तशीच साथ इथून पुढे सुद्धा द्या, ही विनंती आहे. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत, त्यावर तुम्हाला जे योगदान तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार करावं वाटतं ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्या त्याचा रेकॉर्ड ठेवून त्याची रीतसर पावती बनवता येईल. तेव्हा विनंती आहे, या विनंतीला मान द्या, एवढंच आवाहन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.